मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रोजची पहाट या लोकप्रिय दैनिकाचे संपादक विशेषांक सम्राट श्री सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख वार्ताहर मुलाखत तज्ज्ञ श्री काका सरधोपट यांची फार आतुरतेने वाट पाहत होते. कुणाचीही आणि कसलीही मुलाखत असो, तिची चुटकीसरशी वाट लावण्यात म्हणजे आटोपण्यात काकांचा हातखंडा होता. सध्या ऐरणीवरती असलेल्या ज्वलंत समस्येवरती साधक बाधक चर्चा करणारा असा एक धडाकेबाज दिवाळी विशेषांक काढायची सूर्याजीरावांची योजना होती. या विशेषांकासाठी पाणी पुरवठा, वीज पुरवठा, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या खात्याचे मंत्री माननीय खुशालरावजी कोरडे यांची मुलाखत घ्यायचं काम त्यांनी काकांवरती सोपवलं होतं. ही मुलाखत म्हणजे रोजची पहाट दिवाळी अंकाचं तारांकित आकर्षण म्हणजे स्टार अट्रॅक्शन होतं. विशेष अंकाची तयारी पूर्ण होत आली होती. फक्त मुलाखतीचं घोडच पेंड खात बसलं होतं. दिवाळी तोंडावर आली आणि चुटकीसरशी मुलाखत गुंडाळणाऱ्या काकांचं काम कुठे अडलं ते समजत नव्हतं. काकांना वरचेवर विचारून ते थकले. आज काका येताच काय तो सोक्षमोक्ष लावायचाच या विचाराने त्यांना पुरतं घेरलं होतं. काका आल्या आल्याच त्यांना फैलावर घेतलं. काय काका, कधी मिळणार आहे तुमची मुलाखत? विशेष अंकाचं काम अडून पडलंय. आज काय ते फायनल सांगा तुम्ही. साहेब त्या खुशालरावांच्या मुलाखतीसाठी जंग जंग पछाडलं, पण गडी घावतच नाही. सारखा आपला हिंडत फिरत असतो. शेवटी आज गाठलंच त्यांना. उद्या सकाळी फक्त 10 मिनिटांची वेळ दिली आहे. उद्या दुपारीच तुमच्या हातात ठेवतो मुलाखत. वा वा, फार छान. म्हणजे दिवाळीचा मुहूर्त मिळतोय तर. वा वा, चला लागा कामाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या वेळेवर काका मंत्र्यांच्या बंगल्यावरती हजर झाले. त्यांचे स्वीय सहाय्यक श्री सदासुखी यांनी त्यांचं स्वागत केलं. बसा काका. साहेब येतातच तयार होऊन. मात्र त्यांना फार वेळ नाहीये. मोठ्या मुश्किलीने तुमच्यासाठी 10 मिनिटं दिली आहेत. माहीत आहे ना तुम्हाला? हो हो साहेब. अहो 10 मिनिटं मला खूप आहेत. धन्यवाद. तेवढ्यात पांढरे शुभ्र कडक कपडे, डोक्यावरती पांढरी कडक टोकदार टोपी, पायात मजबूत कोल्हापुरी वाहना अशा वेशातले खुशालरावजी मिशांना पीळ भरतच बाहेर आले. आल्या आल्या म्हणाले, अरे सदासुखी, माझा नाश्ता इकडेच पाठवा. नाश्ता करता करताच या काकांशी बोलतो. मला नंतर लगेचच हॉटेल ताजमध्ये अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळ निवारण या विषयावरती होणाऱ्या परिसंवादाच्या उद्घाटनाला जायचंय. चला आटपा. बरं साहेब, पाठवतो. असं म्हणून सदासुखी आत गेला आणि क्षणातच साहेबांचा नाश्ता बाहेर आला. 2 डब्बल आमलेट्स, 2 जम्बो वडापाव, प्लेटभर कोंबडी वडे, अर्धा डझन उकडलेली अंडी, मस्का स्लाईसची चळत, भला मोठा मग भरून दूध असा भरगच्च नाश्ता आला. तो नाश्ता पाहूनच काकांच्या पोटात कोकलणारे कावळे गप्प बसले. काका म्हणाले, साहेब मला काही नको नाश्ता बिष्टा. काका, अहो हा माझा नाश्ता आहे. तुमच्यासाठी येतोच आहे मागून. खानसाम्याने काकांच्या समोर एक कब्बर चहा आणि 4 मारी बिस्किटं ठेवली. बिस्लरीच्या बाटल्याही ठेवल्या. खुशालरावजींनी 2 अंडी जबड्यात सारली आणि म्हणाले, हा काका, करा सुरू. साहेब, सध्या पाणी टंचाई, वीज टंचाई, महागाई यामुळे जनता अगदी टेकीला आली आहे. यावर आपलं सरकार काही ठोस उपाययोजना करणार आहे असं ऐकतोय मी. खरं आहे का ते? खरं म्हणजे अगदी 100% खरं आहे. आम्ही अशा काही योजना आखल्या आहेत की ही वीज टंचाई, पाणी टंचाई, महागाई कायमचीच संपून जाईल. काय सांगताय काय साहेब? जे आजवर कुणाला जमलं नाही ते आपण हो कसं करणार? काका, खरं सांगायचं तर ही पाणी टंचाई, वीज टंचाई, महागाई हे या प्रसिद्धी माध्यमांनी उठवलेलं भूत आहे.
त्यांना छापायला आणि दाखवायला काहीतरी लागतंच की. मग देतात झालं उठून नाही नाही त्या बातम्या. स्वतः मात्र घरी दारी बाहेर मस्त चमचमीत खातात पितात, तेव्हा त्यांना नाही हो दिसत ही टंचाई आणि महागाई. म्हणजे असा काही प्रश्नच नाही असं म्हणायचं आहे की काय आपल्याला? काका, माझं म्हणणं इतकंच आहे की काही समस्या असतील, नाही असं नाही, पण इतकं ऊर बडवून घेण्या इतकंही काही झालेलं नाही. शिवाय जर काही असेलच तर आमची योजना अंमलात आली की टंचाई महागाई औषधापुरतीही ती शिल्लक राहणार नाही. वा, फार छान. काहीतरी अद्भुत दिसते आपली योजना म्हणायची. जरा समजावून सांगता का आम्हाला? कोंबडी वड्याचा बोकना भरून साहेब म्हणाले, काका, सर्वप्रथम आम्ही ही दारिद्र्य रेषेची जी काय भानगड या आमच्या विद्वान पंडित सचिव मंडळींनी करून ठेवली आहे ना, ती अगदी पार मुळापासूनच पुसून टाकणार आहोत. ती कशी हो साहेब? काका, दारिद्र्य रेषा म्हणतात, ती तुम्ही आम्हाला दाखवाल का कधी? आम्ही एवढे राज्यभर फिरलो, देशभर फिरतो, परदेशातही फिरून आलो, पण कुठेही आम्हाला अशी रेषा काही सापडलेली नाही. आम्ही आमच्या विद्वान पंडितांना म्हणालो देखील, दाखवा पाहू ही तुमची दारिद्र्य रेषा. मग काय म्हणाले ते? अहो, मुळातच ती म्हणे काल्पनिक रेषा आहे. तर ती दाखवतील तरी कसे? दरवर्षी म्हणे आर्थिक आढावा घेऊन जनतेचं किमान उत्पन्न ठरवतात, किमान वेतन ठरवतात आणि त्या किमान मर्यादेखाली ज्यांचं वेतन आणि उत्पन्न असतं ते म्हणे दारिद्र्य रेषेखाली असतात. म्हणजे सगळा अंदाजपंच कारभारच नुसती आकडेमोड. मग आम्ही ठरवलं की हे जे किमान वेतनाखाली किमान उत्पन्नाखाली लोक आहेत ना, त्यांचं किमान वेतन उत्पन्न कागदावरती दारिद्र्य रेषेच्या वरच आणून ठेवायचं. मग कशी राहील ही दारिद्र्य रेषा आणि ही दारिद्र्य? साहेबांनी एक जम्बो वडा दाढेखाली सरकवला. काय काका, मग कशी राहील हो ही गरिबी? अहो, सगळं जर इथे काल्पनिक, तर ती ही दारिद्र्य रेषा ठेवून आपणच आपल्या पायावर कशाला हो धोंडा पाडून घ्यायचा? ही विद्वान मंडळींची चाल आम्ही त्यांच्यावरच उलटवणार आहोत. अहो, विद्वान आपलेच, आकडे आपलेच, जनताही आपलीच, मग हे दळभद्री दारिद्र्याचं लक्षण हवंच तरी कशाला? त्यामुळे काय झालंय की या दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना फुकटच सवलती देत बसावं लागतंय हो. म्हणजे आ बैल मुझे मार असं नाही का होत? तेव्हा आमचं पहिलं पाऊल म्हणजे ही दारिद्र्य रेषाच पुसून टाकायची कायमसाठी. काकांच्या डोळ्यांसमोर दारिद्र्य रेषा जमिनीवरून वर उचलली आहे आणि धुण्याच्या दोरीसारखी टांगून तिच्यावरती गरीब जनतेची पांढरी शुभ्र वस्त्र कांजी करून वाळत घातली आहेत असं रम्य दृश्य दिसू लागलं. आपल्या टिपणीत त्यांनी या मुद्द्यावर एक झकास व्यंगचित्र टाकायची सूचना लिहून ठेवली. ते म्हणाले, वाह साहेब, आपण तर कमालच केलीत बघा. एका फटक्यात दारिद्र्य रेषाच काढायची. पण ती कशी? काका, मुळातच ही दारिद्र्य रेषेची कल्पना हे आमच्या विद्वान सचिव मंडळींनी वातानुकूलित खोल्यांत बसून काढलेलं झंगाट आहे. त्यांच्या या अशा उपद्व्यापांमुळे आमची अडाणी जनता आज इतकी वर्ष उगाच त्या दारिद्र्य रेषेखाली राहिली. छे छे, हे आता चालणार नाही, मुळीच चालणार नाही. साहेबांनी असं म्हणून दुसरा जम्बो वडा तोंडात कोंबला. काका, सगळी जनता दारिद्र्य रेषेच्या वरच आणून ठेवतो, मग कशी राहील हो महागाई? कशी राहील हो टंचाई? वा साहेब, दरिद्री जनताच राहिली नाही तर महागाई टंचाई कशी काय राहणार? हे म्हणजे रेल्वेच्या थर्ड क्लास प्रवाशांना थर्ड क्लासची एक रेघ पुसून रातोरात थर्ड क्लासमधून एकदम सेकंड क्लासचा दर्जा देण्यासारखंच क्रांतिकारक पाऊल म्हणायचं तर. हो ना काका? समस्येच्या मुळाशी गेल्याखेरीज नुसती कागदपंची करण्यात काय हो कौशल्य? साहेब, ही दारिद्र्य रेषा पुसलीत हे ठीकच आहे, पण जनतेचं किमान उत्पन्न, किमान वेतन ते कसं वाढवणार? त्यासाठी पैसा नाही का हो लागणार? काका, त्याच्यासाठी फारच सोपा उपाय आहे आमच्याकडे. म्हणजे ही दारिद्र्य रेषा पुसण्यासारखंच काहीतरी क्रांतिकारक पाऊल आहे का? होय काका. एका डॉलरला आपण 50 रुपये मोजतो, एका पौंडाला 80 रुपये मोजतो, एका युरोला 70 रुपये मोजतो. का? आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत ना. मग आमच्या रुपयाचं मोल आम्हीच ठरवणार. आम्ही 1 रुपयाची किंमत $1च करून टाकू.
म्हणजे आमचं किमान उत्पन्न जर 100 रुपये असेल तर ते एकदम 5,000 रुपये होणार. काय सांगता? पण हे कसं काय शक्य आहे? रुपयाचं मूल्य असं एकदम कसं वाढवता येईल? त्याला मान्यता नको का? मान्यता कसली आणि कुणाची? म्हणजे साहेब, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, रिझर्व्ह बँक, जागतिक बँक इत्यादींची. छे छे काका, अहो हा आमचा घरगुती मामला आहे. आम्ही सार्वभौम आहोत. आमच्या रुपयाची किंमत ठरवणारे हे कोण टिकोजीराव आलेत? या मुद्द्यावर काका आपल्या टिपणीत अंधेर नगरी चौपट राजा अशी नोंद करतात. उघडपणे म्हणतात, वा वा साहेब, आपण धन्य आहात. एवढा सोपा आणि जालिम उपाय आजवर कसा हो कुणाला सुचला नाही. यू आर अ ग्रेट साहेब. पाणी टंचाई, वीज टंचाई यांवरही आपली अशीच काही अफलातून योजना आहे का? काका, प्रथम पाणी टंचाईकडे वळतो. इकडे शहरी भागात ही समस्या फारशी नाही. ग्रामीण भागात मात्र तिचं प्रमाण फार गंभीर आहे असंही आमचे विद्वान आणि प्रसिद्धीवाले म्हणतात. म्हणजे हा देखील मीडियाने निर्माण केलेला फंडा आहे वाटतं. होय काका, पाणी टंचाई असा मुळात काही प्रकारच नाही. पिढ्यानपिढ्या ग्रामीण जनता दुष्काळाशी सामना करत आली आहे. ती खरं तर तिची जीवन पद्धतीच आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असणं हे काही नवीन नाही. या दिवसात लांब लांबून पाणी आणणं हे काही वेगळं नाही. उलट उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामं नसतात, तेव्हा अख्खा दिवस काय करायचं माणसांनी? त्यावेळी घरच्या बायका पोरांना हे एक चांगलं काम असतंय पाणी आणायचं. रिकाम्या चकाट्या पिटण्यापेक्षा ते बरं नाही का हो? शिवाय या पारंपरिक जीवनशैलीला आम्ही सांस्कृतिक कामाची जोड देणार आहोत. वाह, ती कशी काय? काका, आम्ही गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी अशा पातळ्यांवरती पाणी मॅरेथॉन स्पर्धा आणि पाणी गान स्पर्धा आयोजित करणार आहोत. वा, ती कशी? पाणी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्या गावच्या महिला जास्तीत जास्त अंतरावरून पाणी आणतील त्यांना आम्ही गावराणी, तालुका राणी, जिल्हा राणी असे पुरस्कार देणार आहोत. शिवाय जी गृहिणी जास्तीत जास्त हंडे आणि कळशांची उतरंड डोक्यावरून आणेल तिला जिल्हा महाराणीचा मुकुट देणार आहोत. वा, फारच छान. पाणीगान हा काय प्रकार असेल हो? तो ना काका, अलीकडे दूरदर्शनवरती ते असतं ना, सारे गमप, तसाच एक साऱ्या मामी गा असा गाण्याच्या स्पर्धांचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यात जे महिला पथक न थकता ग्रामीण गीतं, लावण्या, ओव्या, सिनेमाची गाणी अशी कोणतीही गाणी गाऊन दाखवतील आणि पाणी घेऊन येतील त्यांना पाणीगान ललना पथकाचा किताब देणार आहोत. शिवाय त्या सर्वांना दूरदर्शनवर जिवंत म्हणजे लाईव्ह प्रसिद्धी देणार आहोत. शिवाय पथकातल्या सर्व ललनांना तासा तासाला एक एक बिस्लरी बाटली पाणी प्यायला मिळणार आहे. वाह, फारच अद्भुत. आपण तर या तथाकथित पाणी टंचाईचं एक अत्यंत उत्साही सांस्कृतिक कार्यात परिवर्तन घडवून आणणार आहात तर. होय काका. याशिवाय उन्हाळ्याच्या 4 महिन्यांत आम्ही मानशी 2 बाटल्या बिस्लरी पाणी रोज देणार आहोत. ते गावच्या चावडीत मिळेल. वाह वाह, हे झालं पिण्याच्या पाण्याचं. पण रोजच्या अंघोळीचं काय? काका, दुष्काळात रोज 2 घोट पिण्याचं पाणी मिळणं मुश्किल, तिथे अंघोळीचं काय घेऊन बसलात तुम्ही? तरीही कमीत कमी 15 दिवसातून एकदा त्यांना अंघोळ करता येईल अशी आमची योजना आहे. काय आहे ती? तिला आम्ही तालुका कुंभ आणि जिल्हा कुंभ योजना अशी नावं दिली आहेत. काय आहेत या कुंभ योजना म्हणायच्या? काका, सध्या गावोगावी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याऐवजी आम्ही हे पाणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावी मोठमोठाले हौद बांधून त्यात टाकणार. प्रत्येक गावाला 15 दिवसातून एकदा या हौदात म्हणजे कुंभामध्ये आंघोळीला जाता येईल. ती त्या पंधरवड्याची कुंभयात्राच असेल. स्थानिक देवाचं नाव त्या कुंभाला देऊ, जसं म्हसोबा कुंभ, भैरोबा कुंभ, मरियाई कुंभ वगैरे वगैरे. वा साहेब, आपल्या एक एक कल्पना आणि योजना फारच अफलातून आणि क्रांतिकारक आहेत. वीज टंचाईवर सुद्धा आपली अशीच काही अभिनव योजना आहे का हो? काका, मुळात वीज टंचाई ही ग्रामीण जनतेची समस्याच नाहीये. त्यांचे सर्व व्यवहार सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच चालतात. फारच झालं तर रात्री भजनं किंवा क्वचित तमाशा. तंबूतला सिनेमा बस संपलं. त्यासाठी थोडे कंदील पत्त्या दिल्या की झालंच की.
अगदीच फार वाटलं तर ही मंडळी जीवाची मुंबई करायला शहरात येऊ शकतात. शहरात मात्र लोक रात्री बेरात्री कामं करत असतात. त्यांना विजेचा पुरवठा लागतो. शिवाय आम्ही सरकार चालवतो ते शहरात बसूनच की. तेव्हा शहरात वीज पाहिजेच. खुशालरावांनी ऑमलेटचा भला मोठा तुकडा एका घासातच घशाखाली ढकलला. साहेब, आपल्या योजना पाहता आपण पुन्हा मध्ययुगाकडे वाटचाल करत आहोत असं नाही का वाटत तुम्हाला? काका, हा वाटण्यानं वाटण्याचा प्रश्न नाही. आपण आपले हातपाय पाहूनच अंथरूण पसरावं. पी हळद आणि हो गोरी हे धोरण शेवटी आपल्यालाच भारी पडणार. ते परवडण्यासारखं नाही. सगळं कसं हळूहळू बेताबेताने आपली ताकद पाहून करावं ते खरं. साहेब, ते एका अर्थी खरं आहे. पण हे हळूहळू बेताबेताने करेपर्यंत सगळं जग फार पुढे जाईल त्याचं हो काय? जाऊ दे की. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे पुढं. आम्ही कासवाचा आदर्श मानतो. हळूहळू पण अंतिम विजय आमचाच होणार याची आम्हाला खात्री वाटते. साहेबांनी उरलेले कोंबडी वडे मटकावले. साहेब, आपले विचार फारच क्रांतिदायक आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याच्या आणि जनतेच्या प्रगतीची कासव चाल अशीच चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करून रोजची पहाडतर्फे आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद. या. काकांचा विचार साहेबांच्या मागोमाग ताजमध्ये जाऊन त्यांच्या अन्नधान्य टंचाई आणि महागाई परिसंवादाच्या उद्घाटनाचा रिपोर्ट करावा आणि त्यानंतर ताजमध्ये होणाऱ्या पार्टीत आपल्या पोटातल्या कावळ्यांना शांत करावं असा होता. पण मुलाखतीची वाट पाहत बसलेल्या सूर्याजीरावांचा चेहरा डोळ्यांसमोर येताच त्यांनी आपला मोर्चा रोजची पहाटकडे वळवला.